1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण देशात वन्यजीव सप्ताहाचं आयोजन करण्यात येते। याचाच एक भाग म्हणून अमरावती येथे क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी खैरनार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वन्यजीव सप्ताहाला सुरुवात झाली। यावेळी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते। वाईल्ड लाईफ फेस पेंटिंग स्पर्धा, वन्यजीव विषयावर माहितीपट विद्यार्थ्यांना यावेळी दाखवण्यात आला। सप्ताहभर चालणाऱ्या कार्यक्रमात वडाळी परिक्षेत्रात जंगल ट्रेकिंग, अधिकारी कर्मचारी श्रमदान, स्वच्छता अभियान, इको व्हॉलेंटियर कार्यशाळा, निसर्ग शिबिर, वन्यजीव विषयावर रंगभरण, चित्रकला स्पर्धा, वन्यजीव संवर्धन जनजागृती दिंडी इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। हे मनोज कुमार निंबाजी खैरनार, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव मेळघाट व्याघ्र प्रकल्प। आज मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यजीव सप्ताहाला सुरुवात झाली। विविध कार्यक्रम जे आहेत ते 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण घेत आहे। याचा मुख्य उद्देश हाच आहे की वन्य आणि वन्यजीव संवर्धन यासाठी प्रत्येक माणसापर्यंत, विद्यार्थी दशेपासून तर पालकापर्यंत पोहोचण्याची गरज आहे, जेणेकरून वन्यजीव संवर्धनामुळे आणि वनामुळे जे काही फायदे आहेत ते भविष्यामध्ये सुद्धा आपल्या मानवजातीसाठी महत्त्वाचे आहेत, ते लोकांना समजवणं हे त्याच्यामध्ये उद्देश आहे। आजच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही फेस पेंटिंग हा एक स्पर्धा घेतली आहे आणि या फेस पेंटिंगच्या माध्यमातून विविध वन्य प्राणी हे विद्यार्थ्यांनी आम्हाला दाखवले आहेत। त्याच्यामध्ये टायगर आहे, लेपर्ड्स आहेत, त्याच्यानंतर पांडा आहे, असे विविध प्राणी त्यांनी रंगवले आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी वन्य प्राण्यांच्या कुठे राहतात किंवा त्यांचं जीवन कसं असतं हे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या स्पर्धेमधून केलेला आहे। आणि या 7 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही वन्यजीवांचं महत्त्व पोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत। धन्यवाद।